नमस्कार मंडळी. रोज नाश्त्याला काय बनवायचं हे सुचत नसेल किंवा रोज रोज पोहे, उपीट आणि शिरा खाऊन कंटाळा आला असेल तर हा सोलापुरी सुशीला नक्की बनवू शकता. त्यासाठी इथे मी 4 कप चुरमुरे चांगले चाळून घेतलेले आहेत. यामध्ये 1 ते 1.5 लिटर पाणी घालायचं. चुरमुरे चांगले खालीवर करून 2-3 मिनिट असेच बाजूला ठेवून द्यायचे. 2-3 मिनिटात चुरमुरे चांगले भिजले जातात. चांगले पिळून काढून घ्यायचे. 2 चमचे तेलामध्ये शेंगदाणे चांगले तळून घ्यायचे. त्यानंतर मोहरी घालायची, जिरे घालायचं. ते दोन्हीही चांगलं फुललं की यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या आणि 10-12 कढीपत्त्याची पानं घालायची. त्यानंतर 2 चमचे डाळवं घालायचं. एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि मऊसूत परतून घ्यायचा. हळद, हिंग घालून पुन्हा मिनिटभर परतायचं. भिजवून घेतलेले चुरमुरे घालायचे. चवीनुसार मीठ घालायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर तळलेले शेंगदाणे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून 1-2 मिनिट परतून घ्यायचं. तयार झाला मस्त सुशीला. कोथिंबीर आणि लिंबू पिळून खाऊन घ्यायचं. कसा वाटला नक्की सांगा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो सुद्धा